नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदान जर तुम्हाला पाहिजे असेल तर केवायसी करणे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहेत। केवायसी कोणत्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे, केवायसी केल्यानंतरच तुम्हाला अनुदान हे दिलं जाणार आहे, याबद्दलची माहिती या प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे। पूर्ण डिटेल्स माहिती आपण समजून घेणार आहोत, त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, ही जे प्रेस नोट आहे सन 2023च्या खरीपमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य करिता ई-केवायसी तात्काळ करावी असा निर्देश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदी करत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 0.20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये, तर 0.20 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। शेतकऱ्याकडून प्राप्त झालेली संमतीपत्र, नाहरकतपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाएटीकडून तयार केलेल्या sc.agri.dbt.mahait.gov.in या वेब पोर्टलवर माहिती भरली जात आहे। त्याकरिता कोणत्याही मध्यस्थाची सहभागीशिवाय आर्थिक सहाय्य योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत त्यांच्या आधार सीडिंग बँक खात्यापर्यंत पोहोचते, याची खात्री करण्यासाठी राज्यात ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे। त्याकरिता शेतकऱ्यांनी नजीकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपले ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावे। ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावरच एक वेळी अनुदान मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरतील। तरी शेतकऱ्यांनी दिनांक 27/9/2024 पर्यंत 100% ई-केवायसी प्रक्रिया करावी। लवकरच अर्थसहाय्य वितरित करावयाचे अपेक्षित आहे। अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय संपर्क करावा, असे आवाहन भाऊसाहेब वराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना केली आहे। ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत ई-केवायसी केलेली नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांना भेटून आपली जे काही समस्या असेल किंवा जी काही केवायसी करायची प्रक्रिया असेल ती लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायची आहे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।